जय शिवराय मंडळी, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ओनली ऑन स्माइल एफएम 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज. स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता आणि पायांचे ठसे आहेत, असा किल्ला. आता हा किल्ला कोणता आहे, हा गड कोणता आहे, हे तुम्ही मला सांगायचं आहे. मी तुम्हाला खूप मोठा क्लू दिलेला आहे, जे स्वराज्याच्या नौदलाचं प्रमुख केंद्र आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता आणि पायाचे ठसे आहेत, असा किल्ला कोणता हे तुम्ही मला सांगा. कारण आज त्याच किल्ल्याबद्दल आपण इत्तंभूत अशी माहिती जाणून घेणार आहोत. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्वराज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती अथांग आहे. शिवाजी महाराजांनी लोकांच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले होते. त्यातीलच एक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला होय. मंडळी, सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आहे. हा किल्ला अरबी समुद्राच्या कुर्ते बेटावर बांधला असून तो मालवण किनारपट्टीवरून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर पाहिला आहे का तुम्ही हा सिंधुदुर्ग किल्ला, जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या हात आणि पायांचे ठसे आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आज आपण उलगडणार आहोत. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 किल्ले होते, पण त्यांना असे जाणवले की शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती ही गरजेची आहे. त्यानुसार त्यांनी चांगल्या आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेतला आणि सिंधुदुर्गसाठी कुर्टे बेट निवडले. गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुमारे 3 वर्षांच्या प्रयत्नानंतर किल्ल्याचे बांधकाम हे पूर्ण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्ग हे नाव दिले, ज्याचा अर्थ समुद्राचा किल्ला. मंडळी, 3 वर्षात एवढा भरभक्कम किल्ला, ज्या किल्ल्याची अनेक वैशिष्ट्ये आपण बघतो, असा किल्ला फक्त 3 वर्षात बांधला आणि आज तागायत तो किल्ला तितकाच भक्कम आहे. अर्थातच परकीय आक्रमणांमध्ये किल्ल्याला नक्कीच धक्का लागलाय, परंतु संपूर्ण किल्ला हा जमीनदोस्त अजिबात झाला नाहीये. म्हणजे 3 वर्षात एवढं भरभक्कम बांधकाम करणं, आणि तेही त्या काळात म्हणजे 1600च्या काळात एवढं उत्तम बांधकाम बांधणं, हे कमालीची गोष्ट आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं ना, तर जे काही पूल बांधलेले जातात, तर रस्ते, म्हणजे रस्त्यांचं तर उदाहरणच घ्यायला नको. प्रत्येक पावसाळा आला की त्या पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती अक्षरशः डबकी तयार होतात आणि ती डबकी एवढी खोल असतात की समजतच नाही की बाबा गाडी कुठून चालवायची आणि काय करायचं. जर त्या चुकून त्या डबक्यामध्ये आपण गाडी चालवली तर तुमचा ऍक्सिडेंट झालाच म्हणून समजा. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोविंद विश्वनाथ प्रभू यांनी कुशल नेतृत्वाखाली सुमारे 3 वर्षांच्या प्रयत्नानंतर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला. हा इतिहास आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपण भविष्यात किंवा वर्तमानात देखील त्या गोष्टींचा अवलंब आपल्या आयुष्यामध्ये करू शकू. तर आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास जाणून घेत आहोत. ह्या 3 वर्षात हा कुशल किल्ला बांधला गेला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी आणि स्वराज्याच्या लढाईशी निगडीत आहे. इसवी सन 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जिंकले आणि त्यांना हजरत, अंग्रेज आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी मजबूत किल्ल्याची गरज वाटली. त्यामुळे त्यांनी 1664 मध्ये समुद्रात असलेल्या कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1664 ते 1667 या काळात बांधला. या किल्ल्याच्या बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून स्थापत्य तज्ज्ञ बोलावले. शिवाजी महाराजांच्या आरमारचा कणा म्हणून सिंधुदुर्ग हा ओळखला जातो. हा किल्ला कुर्टे बेटावर 48 एकरांच्या विशाल परिसरात पसरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही किल्ल्यावर पाहायला मिळतात. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी या विहिरींची नावे आहेत. याच किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती, जी त्या काळातील स्वच्छता आणि आरोग्याविषयक जागरूकतेची प्रतीक आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याने अनेक युद्धांमध्ये मराठ्यांच्या शौर्याची साक्ष दिली आहे. पोर्तुगीज, आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रूंना परतवून लावण्यात या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि अशा या सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आज आपण जाणून घेतोय. मंडळी, मी सिंधुदुर्ग किल्ल्याला जाऊन आले आहे आणि किल्ला अतिशय उत्तम देखणं आहे
आणि नक्कीच तिथून काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं प्रत्येक वेळी पाहायला मिळतं. अर्थातच तिथली स्थापत्यकला ती देखील 1600च्या शतकातली. याहून वेगळं अजून काय शिकायचं किंवा याहून वेगळं आपण काही घेऊ शकतो याची काही सांगायची गरज मला तर वाटत नाही. तिथली स्थापत्यकला ही खरंच वाखाणण्याजोगी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 3 वर्षांमध्ये हा किल्ला बांधून घेतला, ज्यामध्ये म्हणजेच समुद्राच्या मधोमध असलेला हा किल्ला, ज्या किल्ल्यामध्ये 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी या 3 विहिरींची नावं आहेत. इतकंच नाही तर त्या काळात म्हणजे 1600च्या शतकात तब्बल 30 ते 40 शौचालयांची निर्मिती त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणि हा विचार आपल्याला सांगून जातो की त्या काळातही स्वच्छता आणि आरोग्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्त्व दिलं आहे. श्रोतहो, या किल्ल्याची वैशिष्ट्ये अनेक आहेत. सर्वात पहिलं म्हणजे भक्कम तटबंदी. सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर लांब आहे आणि ती 9 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद आहे. या तटबंदीला 52 बुरुज आहेत आणि ते समुद्राच्या लाटांना सहजपणे झेलू शकतात. इतकंच नाही तर या किल्ल्यावर आपल्याला गुप्त मार्ग पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आतून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. शत्रूंच्या हल्ल्याच्या वेळी या मार्गाचा वापर केला जातो. इतकंच नाही तर समुद्रात असलेल्या या किल्ल्यावरती पाण्याची सोय देखील आहे. किल्ल्यात आत मोठ्या पाण्याच्या विहिरी आहेत. या विहिरींची पाणी साठवण्याची क्षमता खूप मोठी आहे आणि त्यामुळे किल्ल्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय ही सहजपणे होते. इतकंच नाही तर या बलाढ्य किल्ल्यामध्ये आपल्याला एक मंदिर देखील पाहायला मिळतं. किल्ल्याच्या आत शंकराच्या रूपातील शिवाजी महाराजांचे एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या युद्धांची नोंद आहे. यातील काही महत्वाच्या युद्धांचा थोडक्यात परिचय करून घेऊयात. 1661 साली पोर्तुगीजांचा हल्ला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जिंकल्यानंतर पोर्तुगीजांना हा पराभव सहन झाला नाही. त्यांनी इसवी सन 1661 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला, पण महाराजांच्या सैन्याने हा हल्ला परतवून लावला. या युद्धात सिंधुदुर्गाची मजबूती सिद्ध झाली. पुढे 1669 मध्ये मोरोपंत त्र्यंबक आणि सिद्धी जोहर यांचा हल्ला. आदिलशाही सत्तेच्या मोरोपंत त्र्यंबक आणि सिद्धी जोहर यांनी इसवी सन 1669 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला. मात्र किल्ल्याच्या मजबूत तटबंदी आणि मराठ्यांच्या शौर्यामुळे हा हल्लाही फसवा ठरला. पुढे 1720 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी सिंधुदुर्गवर 2दा हल्ला केला. इसवी सन 1719 आणि इसवी सन 1720 या साली. पण किल्ल्याच्या मजबूत बुरुजांमुळे आणि मराठा सैन्याच्या धाडसी लढाईमुळे इंग्रजांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. पुढे इसवी सन 1736 मध्ये कोकणच्या किनारपट्टीवर वर्चस्व मिळवण्यासाठी साखोजी आंग्रे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर हल्ला केला. या युद्धात मराठ्यांनी पराभव स्वीकारला, परंतु सिंधुदुर्ग किल्ल्याचा आकार आणि संरक्षण या युद्धादरम्यान अधोरेखित झाले. म्हणजे किती जरी हल्ले झाले तरी सिंधुदुर्ग किल्ल्याने त्याची मजबूती आणि एकंदरीतच 1600च्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांची स्थापत्यकलेविषयीची जाण ही आपल्याला पाहायला मिळते. आज सिंधुदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करतो. हा किल्ला आपल्या भव्य वास्तुरूपाने आणि गौरवशाली इतिहासाने पर्यटकांना मोहवून टाकतो. किल्ल्यावरील युद्धांच्या खुणा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तुकलेचे नमुने पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय आहे. या किल्ल्यावरील युद्धांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचे आणि जलदलाच्या कौशल्याचे दर्शन घडते. आजही हा किल्ला आपल्या भव्यतेने आणि इतिहासाने सर्वांना प्रेरणा देत असतो. मंडळी, सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासाठी अनेक आकर्षणे आहेत. अर्थातच सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची स्थापत्यकलाविषयी माहिती. परंतु याही पलीकडे जाऊन ह्या किल्ल्यावरती पाहण्यासाठी अनेक आकर्षणे आहेत, जसे की या किल्ल्याचे दरवाजे. सिंधुदुर्गचे 3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा. पुढे बुरुज. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 52 बुरुज आहेत. नंदी बुरुज, भैरव बुरुज, चंडी बुरुज आणि राम बुरुज हे काही प्रमुख बुरुज आहेत. इतकेच नाही तर या किल्ल्यावरती आपल्याला इमारती देखील पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक इमारती आहेत. राजवाडा, अंधार बाव, गुप्त मार्ग, कालिका देवी मंदिर आणि सूर्य मंदिर ही त्यातील प्रमुख इमारती आहेत.
नयनवटी हा किल्ल्याच्या उत्तरेला असलेला एक गुप्त मार्ग आहे. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी या मार्गाचा वापर सहजपणे किल्ल्यातून बाहेर जाण्यासाठी केला जात होता. विचार करा, गुप्त मार्ग, ते देखील समुद्रातील किल्ल्यावर बांधलेला. म्हणजे काय कमालीचं त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील, नाही का? इतकंच नाही तर किल्ल्याभोवतालचा परिसर देखील पाहण्याजोगा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरून नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या किनारी प्रदेशाचे आणि अथांग निळ्याभोर समुद्राचे दर्शन घेता येते. हे सृष्टी सौंदर्य मनाला भुरळ पाडून जाते. सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकरात पसरलेला असल्यामुळे तुम्ही काही तासांमध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता व सिंधुदुर्ग किल्ल्यावरून मालवण समुद्राच्या आगळ्या वेगळ्या रूपाचा आस्वाद देखील घेऊ शकता, आनंद अनुभवू शकता. आजूबाजूचा परिसर इतका मोहक असल्यामुळे तुम्हाला समाधानाची अनुभूती नक्कीच मिळेल. त्यामुळे आवर्जून तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला एकदा तरी भेट द्याच. मी सुद्धा अजून एकदा सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणारच आहे, कारण ती भेट आता यावेळी अजून आपल्या मनामध्ये अभिमान निर्माण करून देणारी असेल. कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही खूप कौतुकास्पद आणि गौरवास्पद बाब आहे. म्हणून यावेळची भेट ही अजून जास्त खास असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्या. मंडळी, सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात घेऊन जातो. किल्ल्याच्या भव्य वास्तुकलेचे दर्शन घेण्याचा हा एक उत्तम अनुभव आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनमोहक दृश्य पाहू शकता. किल्ल्याच्या आत संग्रहालय आहे, जेथे किल्ल्याचा इतिहास पाहू शकता. सिंधुदुर्ग किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही मालवणला जाऊ शकता. मालवण हे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर या शहरांशी रस्ते आणि रेल्वे मार्गांनी चांगले जोडले गेलेले आहे. मालवणपासून तुम्ही बोटीद्वारे किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. कमालीची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याची इतर नावे देखील आहेत. सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं आणि जलदुर्ग बांधणी कौशल्याचं स्मारक आहे. आजही हा किल्ला आपल्या भव्यतेने आणि ऐतिहासिक वारशाने पर्यटकांना आकर्षित करतो. आणि आता प्रत्येक भारतीयांची, प्रत्येक मावळ्याची जबाबदारी ही अजून वाढलेली आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर जा, तेथे वाढदिवस साजरे करू नका, घाण करू नका, केरकचरा करू नका, अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपानाचे सेवन अजिबात करू नका. तिथे जाऊन तुमच्या प्रेयसीची, प्रियकराची नावं, त्यासोबतच त्यांचे फोन नंबर अजिबात लिहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा मान आपण ठेवला तरच परदेशाहून येणारे लोक आपल्या किल्ल्यांचा मान ठेवतील. आणि मध्यंतरी जी एक रील व्हायरल झाली होती, जी म्हणजे परदेशी पर्यटकांना काही महाराष्ट्रातील लोक खूप गलिच्छ शिव्या शिकवत होते, ते देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरतीच. तर हे सगळं आपल्याला करायचं नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं पावित्र्य आपण जपलं तर ते परदेशी लोक जपणार आहेत. ही भावना जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत त्या किल्ल्याला खरं खुरं ट्रिब्यूट मिळणार नाही. त्यामुळे काही गोष्टींची कटाक्षाने काळजी